आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गेल्या काही आठवड्याभरामध्ये एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी असं संबोधलं की नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करा, नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे असं त्यांनी संबोधलं. तर मित्रांनो, नैसर्गिक शेती ही नेमकी काय आहे? नैसर्गिक शेती ही खरंच शक्य आहे का? हा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांना पडलेला आहे. तर मित्रांनो, नैसर्गिक शेती म्हणजे आपण पूर्णतः निसर्गाच्या भरोश्यावर केली जाणारी शेती म्हणजेच नैसर्गिक शेती होय. नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला कोणत्याच प्रकारची मशागत करायची नाही. झिरो मशागत शेती म्हणजेच नैसर्गिक शेती. त्याचप्रमाणे आपण आपल्या जमिनीमध्ये शेणखताचा व गोमूत्राचा वापर जास्तीत जास्त करणे व जीवामृतसारखी स्लरी बनवून आपल्या पिकाला त्या ठिकाणी खताची गरज भागवणे. तर मित्रांनो, आपल्याला नैसर्गिक शेती करत असताना आपल्याला कोणत्याच प्रकारचं रासायनिक खताचा वापर, कोणत्याच प्रकारचं केमिकल औषधाचा वापर आपल्याला आपल्या पिकावरती त्या ठिकाणी करायचा नाही. आपण पिकं घेत असताना आपण घरचेच बियाणाची लागवड आपण त्या ठिकाणी करावेत. घरचेच बियाण्याची लागवड केल्यामुळं आपल्याला पैसासुद्धा वाचतो व आपल्याला संकरित बियाणापासून आपण ते वंचित राहतो. म्हणजे आपल्याला संकरित बियाणं हे भेटत नाहीत. आपण आपल्याच घरच्याच बियाणाची त्या ठिकाणी लागवड करावी. तर नैसर्गिक शेती नेमकी काय आहे? नैसर्गिक शेती खरंच का गरजेची आहेत? का देशाचे पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्र्यांनी का संबोधलं की तुम्ही नैसर्गिक शेती करा म्हणून? तर मित्रांनो, आपल्या देशामध्ये 75% लोक हे शेती व्यवसाय करतात किंवा त्यापेक्षा कमी करतात. तर आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश असताना आपल्याला देशामध्ये भरपूर शेतकरी हे शेती व्यवसाय करत असतात. तर शेती व्यवसाय करत असताना आपण आपल्या जमिनीमध्ये अतिरिक्त रासायनिक खताचा वापर त्या ठिकाणी करत आहोत. आपण अतिरिक्त केमिकल औषधाचा वापर आपल्या पिकावरती त्या ठिकाणी करत आहोत. जेणेकरून रासायनिक खतामुळे आपली जी जमीन आहे ही जमीन रासायनिक खतामुळे त्या ठिकाणी नापीक होताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे केमिकल औषधामुळे आपले जे पिकं आहेत ही पिकं बी विषारी बनली आहेत आणि ती विषारी अन्न आपण त्या ठिकाणी सेवन करत आहोत. तर मित्रांनो, रासायनिक खतामुळं आणि केमिकल औषधामुळं त्याचे जे दुष्परिणाम आहेत, त्याचे दुष्परिणाम आपल्या पिकावरती तर दिसतच आहेत. तर त्याचप्रमाणे त्याचे दुष्परिणाम आपल्या मानवी जीवनावर सुद्धा त्या ठिकाणी दिसत आहेत. तर मनुष्यसुद्धा त्या ठिकाणी केमिकलयुक्त अन्न त्या ठिकाणी खात आहेत. केमिकलयुक्त अन्न खाल्ल्यामुळे त्याचा आरोग्यावर त्याचे परिणाम त्या ठिकाणी दिसत आहेत. तर मित्रांनो, म्हणूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी संबोधलं आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी संबोधलं की आपण नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करा. आपली जमीन वाचवा आणि आपले आरोग्यसुद्धा वाचवा आणि आपलं पर्यावरणसुद्धा त्या ठिकाणी वाचवा. म्हणून आपल्याला सरकार त्या ठिकाणी मोहीम त्या ठिकाणी राबवत आहेत की आपण नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करावा. तर नैसर्गिक शेती ही खरंच इथली सोपी नाहीत. सुरुवातीला आपल्याला अवघड जाणार आहेत, परंतु नैसर्गिक शेतीशिवाय पर्याय नाही. कारण की आपलं आरोग्य जर का आपल्याला टिकवायचं असेल, आपल्याला पर्यावरण जर का टिकवायचं असेल, तर आपल्याला नैसर्गिक शेती ही करावीच लागणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबला बघत असाल तर आपल्याला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ फेसबुकवरती बघत असाल तर आपल्याला फॉलो नक्की करा. तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची सुद्धा आणि दुसऱ्याची सुद्धा.